सीपीआरमधील सर्जिकल आणि अन्य साहित्य खरेदी घोटाळ्यातील संशयित आरोपी मयूर लिंबेकरला वाचवण्यासाठी सीपीआरचे अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे यांनी अर्थपूर्ण व्यवहार केल्याचा आरोप मनसेनं केलाय। त्या अनुषंगानं डॉक्टर मोरे आणि लिंबेकर यांच्या भेटीचा व्हिडिओ मनसेनं सोशल मीडियावर प्रसारित केला होता। रविवारी संध्याकाळी सीपीआरमध्ये डॉक्टर मोरे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता। हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या उद्देशानं मनसेचे कार्यकर्ते सीपीआरमध्ये आले होते, पण पोलिसांनी त्यापूर्वीच सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। सर्जिकल साहित्य आणि औषध खरेदीत सीपीआरमध्ये मोठा घोटाळा झालाय। बनावट कागदपत्र सादर करून मयूर लिंबेकरनं हा घोटाळा केलाय। त्याला वाचवण्यासाठी अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे यांनी एका कॅफेमध्ये लिंबेकर याच्यासोबत बैठक घेऊन अर्थपूर्ण व्यवहार केल्याचा व्हिडिओ मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता। तसंच लिंबेकर आणि डॉक्टर मोरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती। या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे रविवारी सेवानिवृत्त झाले। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता। हा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते रविवारी संध्याकाळी सीपीआरमध्ये आले होते। मनसे कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। त्याचवेळी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नेलं। त्यामध्ये जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे, निलेश धुम्मा, अभिजित पाटील, निलेश आजगावकर, राजन हुल्लोळी, संजय चौगुले यांचा समावेश होता।